समुद्रावर सूर्य तळपत होता. बीचवर गर्दी होती, हसणारे आवाज, पायावर येऊन थडकणाऱ्या लाटा. सगळं अगदी नॉर्मल होतं. पण अचानक त्या सामान्य दिवसभरातून एक किंकाळी आकाशात रेस्कटली. एक नाही दोन, दोघेही पाण्याच्या आत खूप दूर. एक तरंगत राहणारी झगडणारा पुरुष आणि दुसऱ्या बाजूला एक लहान मुलगी हात पाण्यावर मारत बुडत होते. किनाऱ्यावर उभा होता सारंग, साधा लाईफ गार्ड, कुठला सुपर हिरो नाही, फक्त सिटी, फुगवटा आणि जबाबदारी. सारंगच्या अंगात थंडी शिरली. तो पळत पाण्याकडे जात होता आणि डोक्यात एकच सत्य घनानंत होतं. दोघांपर्यंत पोहोचायला वेळ किती सेकंद लागणार? वारा जोरात सुटला. लाटा अचानक उंच झाल्या. आवाज दाबले जात होते. लोक फक्त ओरडत होते, पण पाण्यात जाणारं कुणीच नाही. सारंग पाण्यात पाय टाकतो. त्याची गती वाढते. त्याचा मेंदूत फक्त दोन दृश्य, एक पुरुष हात हवेत फेकून मदत मागतोय आणि एक मुलगी ज्याचा आवाज लाटांमध्ये हरवतोय. त्याचं हृदय छातीत धडधडतं. त्याचा श्वास अडकतो. त्याच्या पायाभोवती पाणी फिरतं आणि अचानक त्याच्या आतून एक आवाज, निर्णय कर, आत्ताच नाही दोघेही जातील. सारंग 2 सेकंड डोळे बंद करतो. लाटा त्याला ढकलतात. सूर्य डोळ्यात चटके देतो. दुरून फक्त 2 हात दिसत आहेत. दोन्ही मदतीसाठी ओरडत आहेत आणि एकदम तो डावीकडे वळतो. कुठलाही विचार न करता, तर्क नाही, गणित नाही, फक्त एक मानवी निर्णय. त्या मुलीकडे तो पूर्ण ताकदीने पोहायला लागतो. लाटा त्याला खाली खेचतात. फुगवटा हातातून निसटतो. तोंडावर खारं पाणी शिरतं. डोळ्यात जळजळ, पण तो थांबत नाही. ती मुलगी त्याच्यापासून फक्त काही मीटरवर, पण ते मीटर समुद्राच्या राक्षसासारखे लांब. तो शेवटी तिला पकडतो. तिचं शरीर थरथरतं. हात सुटतायत. ती पाणी गिळते. सारंग तिचा चेहरा पाण्यावर ठेवतो आणि जीव सोडून किनाऱ्यावर पोहतो. त्याचे हात जड होतात. श्वास फाटतो. लोकांचे आवाज मंद होतात. शेवटी वाळू, किनारा आणि त्या मुलीचा हलकासा श्वास. तिला श्वास आहे, ती जिवंत आहे. सारंग थकून बसतो. त्याच्या पाठीमागे अजून समुद्र ओरडत आहे. त्या पुरुषाचा आवाज आता खूप लांब, खूप मंद, जवळजवळ हरवलेला. 1 सेकंड फक्त शांत. जग नुसतंच थांबल्यासारखं. आणि त्या शांततेत त्याला जाणवतं, तू दोघांना वाचवू शकत नाहीस, पण तू एका आयुष्याला उद्या दिलंस. आणि कधी कधी तो सर्वात धैर्याचा निर्णय असतो. सारंगकडे ना शक्ती होती, ना गॅजेट, ना सुपर पॉवर, फक्त वेळ कमी होता आणि निर्णय घ्यायचा. आणि तोच निर्णय एका जीवासाठी पुरेसा ठरला. तर मित्रांनो, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर माय सेल्फ मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण आम्ही घेऊन येत आहोत विचारांना नवी दिशा देणारी सिरीज. तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा तुम्हाला कोणत्या टॉपिकवर स्टोरीज ऐकायला जास्त आवडतात.